अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय हे एक ऐतिहासिक आणि भव्य रुग्णालय आहे। किडनी ट्रान्सप्लांट, हृदयरोग, प्लास्टिक सर्जरी, लहान मुलांचे जटिल ऑपरेशन्स यासारख्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे हे रुग्णालय सामान्य, गरीब आणि समाजातील शेवटच्या घटकातील नागरिकांसाठी वरदान ठरले आहे। मात्र गेल्या 25 दिवसांपासून सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टर संपावर आहेत, कारण गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून त्यांचं मानधन थकवलं गेलंय। यामुळे शस्त्रक्रियांसह सर्व ऑपरेशन्स बंद आहेत। हजारो गरीब रुग्ण ज्यांचा ऑपरेशन्स नंबर लागलेले आहेत त्यांची अवस्था दयनीय झाली आहे। अनेक रुग्णांचे जीव धोक्यामध्ये आलेत। या सर्व बाबींचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आता महायुती सरकारला जाग आणण्यासाठी अमरावती काँग्रेस कमिटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणार आहे। अमरावतीमध्ये रुग्णसेवेचा बोजवारा उडालाय। रुग्णांचे कमालीचे हाल झाले, शेकडो शस्त्रक्रिया रखडल्यात। रुग्णांचे हाल कसे सुरू आहेत याची विस्तृत बातमी आज आपण बघतो आहोत। खरं तर ही खूप महत्त्वाची बातमी आहे। अमरावतीमधल्या रुग्णांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आज काँग्रेसकडून इथे मोर्चा काढला जाणार आहे। ठाण्यामध्ये आज मनसेच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे। ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। ठाणेकरांची हीच समस्या मांडण्यासाठी मनसेकडून ट्रॅफिक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोर्चामध्ये मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ठाणेकर देखील मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। वाहतूक कोंडीकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। ठाणेकरांच्या या समस्येला वाचा फोडली एबीपी माझानं। एबीपी माझानं ठाणे घोडबंदर रोड समस्येचा रिअॅलिटी चेक केलाय। घोडबंदर रोडची नेमकी समस्या काय आहे, तिथे नेहमी ट्रॅफिक जाम का होतो, ठाणेकर रोज कसे ट्रॅफिकमध्ये रखडतात याचा लेखाजोखा आपण पाहणार आहोत आता थोड्याच वेळामध्ये। ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मनसेसोबतच्या युतीला हिरवा कंदील दाखवला असल्याची सूत्रांची माहिती आहे। स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। बदलापूर, कल्याण पश्चिम, भिवंडी आणि अंबरनाथ येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी हे निर्देश दिलेत। दोन्ही पक्षांचा आढावा बैठका घेऊन आपली तयारी पूर्ण ठेवा असाही सल्ला उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेची मोठ घट्ट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख आणि राज्यभरातील जिल्हा प्रमुख यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईतल्या शिवसेना भवनामध्ये एक बैठक घेतली आहे। मुंबई आणि आसपासच्या महानगरामधल्या आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं ही बैठक महत्त्वाची असल्याचं सांगितलं जात आहे। तर आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे। तर मनसेच्या युतीबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली नसल्याचंही पेडणेकर म्हणाले। पक्षाच्या महिला म्हणून तुम्ही कशा पद्धतीने काम केलं पाहिजे पक्षप्रमुखांनी मार्गदर्शन केलेलं आहे। मनसेची युती किंवा महाविकास आघाडी या सगळ्या संदर्भात नाही, आत्ता तरी याबाबत कुठलंही हे झालेलं नाही। पंतप्रधान मोदींकडून मुंबईकरांना आज आणखी एक गिफ्ट मिळणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचं आज ऑनलाईन उद्घाटन होत आहे। 7,870 कोटींहून अधिकची रक्कम खर्च करून हे टर्मिनल उभारण्यात आलंय। मुंबई पोर्टच्या बॅलर्ड पियर या ठिकाणी या टर्मिनलची उभारणी करण्यात आली असून 2018 पासून त्याचं काम सुरू करण्यात आलंय। 4 लाख चौरस फूट क्षेत्रफळामध्ये हे टर्मिनल उभारण्यात आलं असल्यानं एकाच वेळी 2 मोठ्या क्रूज जहाजांचं व्यवस्थापन करता येणं शक्य होणार आहे। आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मुंबईतील क्रूज टर्मिनल हे आकर्षणाचं केंद्र ठरणार असल्याचं बोललं जात आहे। तर कसं असेल हे क्रूज टर्मिनल, तर मुंबई बंदरातील बॅलर्ड पियर इथे नवीन टर्मिनल स्थित करण्यात आलेलं आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईतील मोनोरेल सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे। इंजिनिअरिंग आणि तांत्रिक सुधारणेच्या कारणास्तव ही सेवा बंद होईल। मोनोरेल सेवा नियमितपणे तांत्रिक समस्यांचा सामना करते, यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल चिंता निर्माण झाली होती। मोनोरेल सेवा 2 महिने बंद ठेवली जाऊ शकते। या काळामध्ये मोनोरेलच्या सेवेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची MMRDAची योजना आहे। आगामी काळामध्ये मोनोरेल सेवेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येईल आणि त्यानंतर ती पुन्हा प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू होईल अशी माहिती MMRDAने दिलेली आहे।
मुंबईतील नेवीनगरमधून इन्सास रायफल चोरी प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर आली आहे. तेंदूपत्ता, सागवान लाकूड आणि पीडब्ल्यूडी कंत्राटदारांकडून पैसे उकळण्याची योजना आरोपी उमेश दुबुलानं आखलेली होती. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अग्निवीर राकेश दुबुलाचा मोठा भाऊ उमेश दुबुलाचा नक्षलवादी गटामध्ये स्क्वॉड कमांडर बनण्याचा इरादा होता. परिसरामध्ये दहशत पसरवण्याचा आणि त्याद्वारे व्यापारी आणि कंत्राटदारांकडून पैसे उकळण्याचा त्याचा हेतू होता. तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना असे काही पुरावे मिळाले आहेत, ज्या आधारे हा नवीन अँगल समोर आला. अकोल्यामध्ये बच्चू कडू आणि रविकांत तुपकरांनी वादग्रस्त वक्तव्य केले. आज अकोल्यामध्ये किसान ब्रिगेडच्या वतीनं शेतकरी लूट वापसी संवाद सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. बच्चू कडूंनी थेट कलेक्टरला तोडू अशी भाषा वापरली आहे, तर रविकांत तुपकरांनी नेत्यांना तोडू असं वक्तव्य केलं. आज सारा मित्र सांगतोय शेवळे गुन्हेगार काम घडकावर सहा गुन्हे दाखल झाले तर फाटक तोडण्याचं आम्ही माझ्या इतकानंतर कलेक्टरला तोडून आम्ही त्याची परवा करणार नाही. तुम्हाला माहिती आहे मंत्री सांगतो मेहरबाना जसं मंत्र्याला लोकांना सुरू हवं तशी परिस्थिती आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही. आपण दुंबल्याशिवाय आपलं कालसूत्र सुद्धा ऐकणार नाही. तुम्हाला माहिती आहे मंत्री सांगतो मेहरबाना जसं मंत्र्याला लोकांना सुरू हवं तशी परिस्थिती आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही. मग हे संविधानाच्या विरोधात असतं, हे संविधानाच्या बाजूला असो, माहिती जवळ एकदा दोन वर्ष अंतर हे घराच्या बाहेर सुद्धा निघाले. काय सांगू तुम्हाला? शिंदेच्या सेनेकडून मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी 5 ते 6 समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये भोजन, वाहतूक नियोजन, स्टेज समितीसह अन्य समित्यांचा समावेश असून मुंबईतील आमदार आणि नवनिर्वाचित विभाग प्रमुखांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्याचा शिंदे सेनेचा मानस आहे. 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सरकारकडून 7 राज्यमंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. कुंभमेळा शिखर समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. 7 मंत्र्यांची समिती कुंभमेळ्याच्या महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय, तयारी आणि आयोजनाचा आढावा घेईल. मंत्री गिरीश महाजन यांची समितीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे, तर छगन भुजबळ, दादा भुसे, उदय सामंत, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे आणि शिवेंद्रसिंह भोसले यांचा या समितीमध्ये समावेश आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाचं उर्वरित काम नियोजित वेळेमध्ये पूर्ण करावं, त्याचबरोबर विमानतळावरील विमानांच्या पार्किंगच्या सुविधेमध्ये वाढ करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची 92वी बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. यावेळी फडणवीसांनी हे निर्देश दिलेत. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याविषयी बेताल वक्तव्य केल्यानं राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक झालाय. 22 सप्टेंबरला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं विराट आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात येईल. आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी आता बिगर आदिवासींना भाडेतत्वावर घेता येणार आहेत. यासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केली आहे. लवकरच या संदर्भामध्ये शासन निर्णय निघणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडचिरोली येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. यापूर्वी आदिवासींच्या जमिनी हस्तांतरित करण्याची तरतूद नव्हती. आता नव्या कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्षच भाडेपट्टा करावा लागणार असून त्यासाठी किमान मूल्य निश्चित करण्यात आलेलं आहे. एकरी 50,000 तर हेक्टरी ₹1,25,000 इतका किमान दर ठरवण्यात आला आहे. की आदिवासी शेतकऱ्यांना आपली जमीन भाडेपट्ट्यावर देण्याचा यापूर्वी कायदा नव्हता. त्यांना भाडेपट्टा घ्यायचा असेल ते कलेक्टर समोर येतील आणि कलेक्टर समोर भाडेपट्टा करून दिल्यावर किमान कमीत कमी ₹50,000 वार्षिक एकरी, ₹1,25,000 हेक्टरी कमीत कमी आणि त्यापेक्षा जास्त करार करता येईल. लातूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कारने प्रवास करणाऱ्या दोघांवर क्षुल्लक कारणावरून हल्ला केल्याची घटना घडलेली आहे. या हल्ल्यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर तरुणी गंभीर जखमी आहे. गाडीला कट लागल्याच्या कारणावरून हा हल्ला केल्याचं वृत्त आहे. मृत अनमोल केवटे आणि आरोपींमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपींनी अनमोल आणि त्याच्यासोबत असलेल्या सोनालीवर चाकूनं वार केले.
दरम्यान हल्ला करणाऱ्या 4 पैकी एका आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे, तर इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. मृत अनमोल हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याची माहिती कळतेय. हा जिल्ह्यातूनही तडीपार असल्याचं कळतंय आणि विष्णू मामडगे हा मुख्य आरोपी असल्याची माहिती आहे. यामध्ये शुभम पतंगे या आरोपीला अटक झाली आहे, तसंच विष्णू आणि मंथन मामगडे सध्या फरार आहेत. सोलापूरचे अनमोल केवटे हे मयत झालेले आहेत आणि त्यांच्या सोबत असलेल्या सोनाली भोसले यांच्यावर सध्या सरकारी दवाखाना लातूर या ठिकाणी उपचार सुरू आहेत. काही आरोपी निष्पन्न झाले, काय नेमका प्रकार झाला? आरोपी याच्यामध्ये अद्याप निष्पन्न झालेले नाहीत. आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींची जी गाडी आहे ती गाडी क्रुझर ट्रेस झालेली आहे रेणापूर या ठिकाणी आणि पुढील तपास गुन्ह्याचा सुरू आहे. अहेरी एसटी आगाराच्या बस वाहकाचे क्षुल्लक कारणावरून एका दुचाकी चालकाने डोकं फोडून जखमी केल्याची घटना मुलेसरा तालुक्यातील सुंदरनगर जवळ घडली आहे. क्षुल्लक कारणातून दुचाकीस्वारानं बस रस्त्यामध्ये अडवली, त्यामुळे जवळपास 1 तास प्रवासी ताटकळत होते. दुचाकी बाजूला घेण्यासाठी सांगितल्यावर दुचाकीस्वारानं वाहकास शिवीगाळ केली आणि बाचाबाची करून वाहक सुहास हंबर्डे यांना मारहाण केली. त्यामुळे वाहकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला. काही वेळातच मुलसेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि वाहक सुहास हंबर्डे यांना मुलसेरा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि याच प्रकरणामध्ये मारहाण करणाऱ्या व्यंकटेश गाजरलावर अटक करण्यात आलेली आहे. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढच्या वर्षी होणार आहे. मात्र या निवडणुकीमध्ये दूध संस्थेकडनं ठराव कोणाच्या नावावर द्यायचा यासाठी आतापासूनच दूध संस्थांमध्ये चक्क हाणामारी होऊ लागल्याचं चित्र आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार ठराव धारकाला असतो आणि धर्मराज दूध संस्थेतील ठराव लिलाव पद्धतीनं देण्याची मागणी करत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली आहे. पुण्यामधल्या कोथरूड गोळीबार प्रकरणामध्ये घायवळ गँगच्या 5 जणांना 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मयूर कुंबरे, मयंक व्यास, गणेश राऊत, दिनेश फाटक, आनंद सादळेकर या 5ही आरोपींना कोथरूड गोळीबार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली होती. हे 5ही आरोपी निलेश घायवळ गँगचे असून त्यांच्या विरोधामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. पुण्यामधल्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी इशारा दिलाय. गोळीबार, कोयता हल्ला या गँगमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांना थेट जेलमध्ये टाकणार असा इशाराच पुणे पोलिसांनी दिलाय. पुण्यामध्ये 11 सक्रिय गँग आहेत आणि छोट्या 80 गँग्स आहेत. या सगळ्यांवर योग्य कारवाई करणार असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलंय. जर कोणी मुजोरी करत असेल तर पुणे पोलीस सोडणार नाहीत असा इशारा पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिलाय. मला हे नमूद करायचंय की कोणीही असू द्या, कसाही असू द्या आणि कुठेही असू द्या, याने ज्याने कोणी सुद्धा अशा पद्धतीने एखादी गोष्ट, चुकीची गोष्ट करण्याचा विचार जरी केला असेल तरी त्या गोष्टीबाबत कठोरात कठोर जी काही कारवाई असेल ती कारवाई सामोरं जाण्यास त्यांनी तयार असणं गरजेचं आहे. या सुपरफास्ट बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली अगदी छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा.